नमस्कार, मी रेश्मा कदम. तुम्हा सर्वांचा भेट आमची तुमची चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अशा अवलिया कलाकारला ज्याचा प्रवास लालबाग ते टर्कीपर्यंत झाला. आपल्याबरोबर आहेत अतुल बंगाल. नमस्कार. नमस्कार अतुल. पेंटिंग हा विषय जे आहे ह्या क्षेत्रात आपण पुढे जायचं हे कधी विचार केलं? कधीच नाही. म्हणजे मी कधीच असा विचार नव्हता केला की मला पेंटिंग या फील्डमध्ये माझं करिअर करायचं. सो बेसिकली मला असं पेंटिंग लहानपणापासून आवड आहे किंवा मला खूप असा भारी आर्टिस्ट व्हायचा असं कधी मी विचार नव्हता केलेला. कारण कसं होतं, पेंटिंग आणि माझा संबंध हा खूप काळानंतर लागला. त्याच्या आधी मला असं पेंटिंग मध्येच करायचंय किंवा माझं असं करिअर डिसाईड नव्हतं. कारण शाळेत तसंही कोण डिसाईड करत नाही, बट एक असतं कोणाला की बाबा मला डॉक्टर बनायचं आहे, मला माझं असं काही फिक्स नव्हतं. मी असं होतं बोलतात ती गो विथ द फ्लो, म्हणजे करायचं एक शिक्षण. आई वडिलांनी सांगितलं शिक्षण कम्प्लीट करायचं आहे. बहीण होती ती बोलत होती की बाबा एक बीकॉम कम्प्लीट व्हावं. माझं असं काही नव्हतं, म्हणजे मला चल ठीक आहे ना, सगळे करतायत तर आपण पण करू. त्याच्यामुळे पेंटिंग मध्ये मला असं करिअर करायचं असं काही प्लॅन नव्हतं. पण एक एक बोलता येईल ना की एक व्यक्ती आपल्याला बदलतो. आपल्या लाईफमध्ये एखादा व्यक्ती येतो आणि तो तुम्हाला बदलून टाकतो. तसंच एक माझ्या आयुष्यातले जे व्यक्ती आहेत, म्हणजे माझ्या शाळेचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो मी, त्याच्यानं तुम्हाला कळेल की माझा प्रवास कसा झाला एक नॉर्मल ह्याच्यातनं एक आर्टिस्ट या फील्डमध्ये. सो माझ्या शाळेत एक नवीन सर आलेले, उदय सर. उदय सरांचं म्हणजे उदय सर असे होते की त्यांना कळायचं की बाबा हा मुलामध्ये आहे काहीतरी. सो ते माझ्या वर्गात आले. तोपर्यंत मी काय करायचो, माझं पेंटिंगचं जे काही ड्रॉइंग असेल मी माझ्या मॉनिटरला धमकी द्यायचो की बाबा तुला, आणि मॉनिटर प्रत्येक वेळी हा असाच असतो की बाबा तो सगळ्यांची कामं करणार असतो, तो एकदम स्टडी करणारा, एकदम शांत नॉर्मल अशीच मुलं मॉनिटर बनायचे. आणि मराठीमध्ये माझं शिक्षण झालं. माझ्या शाळेचं नाव होतं शिवाजी विद्यालय काळाचौकी. सो माझं सगळं लालबागमध्ये झालं. आता मी शिफ्ट झालो भांडुपला, पण पहिला मी लालबागमध्येच माझं सगळं शिक्षण होतं आणि सगळं. तो त्याच्यामुळे मी त्याला धमकी देऊन माझी पेंटिंग करून घ्यायचो. तर सरांनी आल्याला मला वाटतं त्यांना आधीच रिपोर्ट मिळाला असेल, हे मुलं असे आहेत तर तुम्ही बघून घ्या बाबा. सो सरांनी सब्जेक्ट दिला मोर, पिकॉक. आणि माहित नाही मी मागे बसलेलो, त्यांनी सडनली मला पुढे बोलवलं, पुढे येऊन बस. आता मी बोललो तर पुढे बोलवलं, आता काहीतरी काढावं लागणार. तरी पण मी त्याच्याकडे बघत होतो मॉनिटरकडे, तर सर नाही हे तुलाच काढायचं. आणि तो पिकॉक म्हणजे लिटरली तो मोर हा कोंबडी पण वाटत नव्हती, एवढी विचित्र, म्हणजे खूप घाण होतं ड्रॉइंग. आणि सरांनी घेतलं ड्रॉइंग आणि वर्गात सगळ्यांना दाखवायला लागले की बघा किती सुंदर चित्र काढलं. त्यांनी नंतर मला घेऊन बाजूच्या क्लासमध्ये गेले, तिथे दाखवलं की बघा किती सुंदर चित्र काढलं. तिकडची मुलं कन्फ्युज. मला असं वाटतं की सर मला आता चिडवतात. तिकडनं मला परत तिसऱ्या क्लासमध्ये नेलं. असं करत करत स्टाफ रूम पर्यंत नेलं. टीचर्स लोकांना दाखवलं की बघा किती सुंदर चित्र काढलंय याने. आणि टीचरना वाटत होतं की बाबा आर्टिस्ट आहे सर, चित्रकार आहे, तर त्यांच्या मते चांगलं असेल हे चित्र. त्यांनी पण अप्रिसिएशन दिलं तेवढं. तर मला असं वाटलं की काहीतरी चांगलं काढलंय, भले कसंही असो ते. आणि मग तिकडनं मग त्यांनी बोलले की बघ तुला मी 2 सब्जेक्ट देतो, रिसेसमध्ये तुला कम्प्लीट करता येत असेल तर बघ. ज्यावेळेस रिसेसमध्ये मुलं पळत असतात, मारामारी करो, डब्बे खाताना सगळ्या प्रकार चालू असतो, त्यावेळेस त्यांना एक फ्री टाइम येतो, त्यावेळेस मी बसून ड्रॉइंग करायला लागलो. आणि तिकडनं माझी थोडी थोडी आवड निर्माण झाली बोलता येईल. मग माझी जे ऍग्रेशन असेल किंवा माझी जी एनर्जी होती, जेव्हा मी खूप प्रकारे म्हणजे माझी वेगवेगळी गोष्टी चालायच्या शाळेमध्ये सगळ्यांनी मस्ती केली. सो ती कुठे ना कुठे माझी चॅनलाइज झाली आणि मी हळूहळू पेंटिंगच्या मार्गाने लागायला लागलो. आणि मग कधी प्राइज लागली नाही. जसं मला असं प्रत्येक वेळी कॉम्पिटिशनला जायचो, प्राइज नाही मिळायचं, रागात रागात घरी यायचो. तर सर समजवायचे की नाही काहीतरी आहे, होणार, चांगलं होणार. आणि मला आठवतं 7वी-8वीला काहीतरी मला उत्तेजनाचं प्राइज लागलेलं. उत्तेजनाला सर एवढे खुश होते, माझ्यापेक्षा डबल ते सर खुश होते. असं करत करत पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, पेंटिंग ही मजा घेऊन करायची काम. तिथे एकदम असं कॅल्क्युलेशन नाही लावू शकत तुम्ही की हे केलं की हे मिळणार, हे केलं की ते मिळणार. फक्त मजा घे, म्हणजे मजा घेतलीस तर तुला सगळं चांगलं होईल. आणि तसं करत माझा पेंटिंगचा प्रवास होईल. त्याच्यामुळे हे सांगता येईल की मला मुळीच आवड नव्हती, ती आवड बनवली गेली. म्हणजे कुठे ना कुठे कोणतरी व्यक्ती येतात आपल्या आयुष्यात, ते तुम्हाला बदलतात. बरोबर. म्हणजे तुझी कला ही पाळण्यात नाही दिसली, पण ही शाळेत दिसली. शाळेत कुठे ना कुठे दिसली. आणि मग आता तू मगाशी म्हणालास की लालबागचा तुझा जन्म लालबागचाच लहानाचा मोठा झालाय. मग लालबागची अशी काहीतरी आठवण आहे का? कारण की लालबागचं क्षेत्रात असं बघायला गेलं तर गणपतीसाठी फेमस आहे, कलाक्षेत्रासाठी फेमस आहे. मग तिथला प्रवास कसा होता?
लालबाग म्हणजे असं जवळचा विषय, म्हणजे लालबागमध्ये जे जे लालबागला राहणार आहेत ते मला रिलेट करतील. लालबागमध्ये अशी कधीच नाही लालबाग कधी शांत आहे. लालबाग हा जिवंत बोलतायत. म्हणजे तुम्ही रात्री 3 वाजता या, 4 वाजता या, तुम्हाला लालबाग असा जागाच दिसेल. तर त्याच्यामुळे म्हणजे कलेचं क्षेत्र असल्यामुळे लालबागमध्ये बरेचसे कलावंत लालबागमधनं बनून गेले. म्हणजे मग तेव्हा ऍक्टिंग मध्ये असेल, आर्टिस्ट असेल, तर लालबागच्या राजा एवढा फेमस आहे, लोकांना लालबागची एक ओढ असते. आता भले मी भांडुपला शिफ्ट झालो तरी आम्हाला ते एक असते की बाबा लालबाग म्हणजे एकदा तरी लालबागला जाऊन आपलं दर्शन घ्यावं, म्हणजे गणपतीचं असो. तर लालबागमध्ये माझा एक एक किस्सा सांगायचा, म्हणजे गणपतीविषयी सांगतो. आता मी जेव्हा गणपतीची कामं करतो, म्हणजे माझा कारखाना होता, मी गणपतीची आखणी अजून पण करतो. तर त्यावेळेस माझी खूप इच्छा होती की लालबागमध्ये आपण आहोत, तर लालबागमध्ये एकदा तरी लालबागच्या राजाची आखणी करावी. आखणी म्हणजे डोळ्यांचं पेंटिंग करावं. ज्यावेळेस मी पेंटिंगच्या फील्डमध्ये गेलो त्यानंतरचं, म्हणजे माझं एज्युकेशन ज्या पेंटिंगच्या फील्डमध्ये झालं त्यावेळेस, पण मला माहित होतं की ते लालबागच्या राजाचं पेंटिंग किंवा लालबागच्या राजा गणपतीचं काम हे कांबळे फॅमिलीज करतात. सो मग मी बोललो तर जाऊ दे, चल ठीक आहे, आपल्या आयुष्यात ते येईल क्षण माहित नाही. पण मी ज्या कारखान्यात पण काम करायचो आणि माझ्या स्वतःच्या कारखान्यात ते चिंचपोगे साईडला पण मी कारखान्यात जायचो. तर चिंचपोगीचा चिंतामणी हा खूप फेमस आहे, जसं लालबागचा राजा तसं, म्हणजे लालबागच्या राजाची स्थापनेच्या आधी चिंतामणीची स्थापना झाली. तर मी तिथे उभा राहून मी बोलवतो की देवा एकदा तरी मला आखणी करू दे. तर मी आपलं असंच बोलून गेलो आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या चिंतामणीचं आगमन झालं. रात्रीच्या वेळेस होता, पाऊस पडत होता. गणपतीला प्लास्टिक मध्ये टाकून वरतून कव्हर करून आणलेलं. तर मी आपला कारखान्यात होतो, गणपती बघितला, दर्शन घेतलं, पण प्लास्टिक टाकल्यामुळे गणपती दिसता आला नाही, मग तेवढा बघता येत नव्हता. प्लास्टिक मध्ये कव्हर, त्यात पाऊस होता. दुसऱ्या दिवशी कारखान्यात काही लोक आली आणि म्हणजे ते मंडळाचेच होते वाटतं, मुलं बरेचसे त्यावेळेस सगळे कामं करणारे होते. त्यांनी बोलले की कोण आखणी करणार आहे का? तर मी आपला आतमध्ये बसलेलो. तर एकाने मला ओळखले की अरे हा म्हणजे आधीपासून कामं करतो. तर त्याने मला येऊन कानात हळूच बोललं, चिंतामणीची आखणी करशील का? आणि म्हणजे मला 2 मिनिटं इतकं ब्लँक झालं की चिंतामणीची आखणी. मी बोलला अरे गणपती तर कालच आलेला. तो बोलला अरे प्लास्टिक टाकलं त्याच्यामुळे ते पुसले गेले डोळे. तर तू थोडा टचअप करशील का? मी त्या क्षणाला उठलो आणि बोलता येईल ना ड्रीम्स कम ट्रू, म्हणजे बोललो मी आणि ते काहीतरी झालं. मी पळत गेलो आणि बघितलं तर कारखान्यात ऑलमोस्ट डोळ्यांचं थोडेसे, कारण ऑइल पेंटिंग असतं, पावसामुळे ते झालं काय, थोडं पुसले गेले. सो मी त्याला टचअप केलं. शेवटी मी नमस्कार केला आणि बोललो, ते बोलतात ना देव पावला, तोच प्रकार झाला. म्हणजे आपण एक इच्छा अशीच बोलून जावी आणि ते व्हावी पूर्ण. म्हणजे आता बरेचदा लोक बोलतात आम्ही एवढ्या लालबागच्या राजाला लाईनीत उभा राहिलो, एवढी गर्दी होती, 3 तास 4 तास, पण जेव्हा गणपतीच्या समोर जातात तेव्हा तुम्हाला ते बोलतात ना एक 10 सेकंड 5 सेकंड पण तुम्हाला असं वाटतं की नाही यार हे आयुष्याचं पुरलं. तसा प्रकार होता तो माझ्यासाठी की एक चिंतामणीची आखणी झाली माझ्याकडनं. त्याच्यामुळे तो एक म्हणजे अस्मरणीय, म्हणजे त्याला मी कधीच विसरू शकत नाही. मी भले कुठलेही जाऊ, हा क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात जवळचा गोष्ट आहे. हो, म्हणजे मनापासून इच्छा होती तुझी आणि ती पूर्ण झाली. ते तर असं आहे, म्हणजे जो कोणताही कलाकार असेल जो आखणी करतो त्याला तुम्ही तो रिलेट करू शकतो की त्याला पण माहितीये की एखाद्या अशा गणपतीची आखणी करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते त्याच्या आयुष्यात एवढ्या अर्ली एज मध्ये. बरोबर. आता तू म्हणालास की ताई म्हणाली होती की बीकॉम कर आणि मग बीकॉम आणि ही पेंटिंग ह्याचं काय कनेक्शन आहे, म्हणजे सुरुवात कनेक्शन म्हणजे कसं होतं, माझी शाळा शिक्षण म्हणजे मराठीमध्ये, त्याच्यामुळे त्यावेळेस मराठीतनं डायरेक्ट आता एक कॉलेजला जाणार आहे आणि कॉलेजमध्ये इंग्लिश, म्हणजे इंग्लिश तर पहिला एक आर्टिस्टच्या आयुष्यातला सर्वात डेंजर प्रकार वाटतो. कारण काय असतं, मराठी शिक्षण घेतल्यानंतर कसं होतं की डायरेक्ट इंग्लिश मध्ये शिकायला जायचं आणि त्या काळामध्ये असं एवढं एक्सपोजर नव्हतं ना, की इंटरनेटचा सपोर्ट होता, एवढ्या काही गोष्टी होत्या की बाबा लगेच असं क्विक लगेच बोलायला लागेल. त्याच्यामुळे बोलत चल ठीक आहे आपण बीकॉम कम्प्लीट करूया. तर कॉलेज करायला गेलो, कॉलेज चालू आहे, मित्र काय करतायत, चल 12वी करूया 12वी. सांगणार असं वेगळं कोणी नव्हतं की, आणि घरात म्हणजे की हा चल बीकॉम कम्प्लीट कर. बीकॉम कम्प्लीट होते मी एंड स्टेजला आल्यानंतर मी मित्रांना विचारतो की अरे काय करायचं पुढे? बोलले अरे आमचं तर फिक्स आहे, आम्ही तर सीए बनायचं, आमची सगळी प्रॅक्टिस चालू आहे. आय वॉज लाईक ब्लँक पूर्ण की मी आता करायचं काय, म्हणजे मला काहीच फिक्स नाहीये. मग मी बोललो की झालं आपलं संपला तिथे. बोललो चल जाऊ दे आता बीकॉम, घरी बोलणं झालं, घरचे बोलले ऍटलीस्ट बीकॉम कर, त्याच्यावरती कुठला जॉब करायचं कर. बट माझं कसं होतं 10वी नंतरच मी ऑलमोस्ट माझी पेंटिंगची कामं चालू केलेली. सो माझे बाहेरचे पेंटिंगची कामं चालू होते, बऱ्याचशा गोष्टी मी करत होतो माझ्या फील्डमध्ये. त्याच्यामुळे एक साईडने माझं एक इन्कम चालू होतं. त्याच्यामुळे घरच्यांना तो वाला प्रकार नव्हता की मुलाचं काय होईल, ठीक आहे त्याला जे आवडतं ते करत, म्हणजे एक प्रकारे बोलतात त्यावेळेसचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट होता. बीकॉम करणं ठीक होतं, बट
साईड बाय साईड असं पेंटिंगचं काम करतोय, त्याच्यानंतर त्याचा एक सपोर्ट मिळणं खरं ते खूप इम्पॉर्टंट मला त्यावेळेस गरजेचं होतं आणि ते झालं. पण मग बीकॉम करणं तसं हे नव्हतं डोक्यात की बीकॉम नंतर काय करायचं, हा मोठा प्रश्न होता. त्याच्यामुळे बीकॉम झाल्यानंतर एक प्रकारे बोलता येईल की परत एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आला, तो म्हणजे माझा एक शाळेतलाच मित्र. तो मी कारखान्यात काम करत होतो, माझं बीकॉम कम्प्लीट झालं, रुपेश नाव आहे त्याचं. सो तो पण जे त्याचं पण कम्प्लीट झालं. सो मला जस्ट तो कारखान्यात भेटला, बोलता अरे जेजेचा एक्झाम जेजेला ऍडमिशन घेशील का? तर मी म्हणलं जेजेला ऍडमिशन, चल ठीक आहे घेऊन टाकू, त्यात काय. मला वाटलं त्याने डॉक्युमेंट घेऊन गेला, मला माहिती नव्हती की त्याची एक्झाम होणार. ती एक्झाम दिली आणि मी जेजेला सिलेक्ट झालो. जेजेला मी माझं BFA कम्प्लीट केलं, बॅचलर इन फाईन आर्ट. म्हणजे एक प्रकारे बोलतोय ना बीकॉम नंतरचं एक दुसरं माझं कॉलेज, ते पण एक फॅमिली सपोर्ट मिळाला म्हणून, की नाहीतर कसं होतं की 5 वर्ष कॉलेज केल्यानंतर सगळ्यांचं एक्सपेक्टेशन असतं की जॉब लागावा, सेटल व्हावं, पण त्याच्यानंतर परत एक कॉलेज करणं, एक पुढचं कॉलेज, हे खूप डिफिकल्ट असं प्रत्येकाच्या आयुष्यात. पण ते मला एक बोलताय ना फॅमिली सपोर्टमध्ये ते झालं. आणि स्पेशली मिडल क्लास जेव्हा आपण असतो तर एक डिग्री नंतर नोकरी करायची, कारण माझे वडील स्वतः मिल काम करत होते, कोहिनूर मिल मध्ये ते कामाला होते. तर त्याच्यामुळे परत ते रिटायर्ड झाले. रिटायर्ड म्हणजे बोलता येईल मिल बंद झालेला, कोहिनूर मिल. 1991 मध्ये तो स्ट्राईक झाला, बऱ्याचशा गोष्टी मध्ये लोकांचे जॉब गेले. माझे वडील त्यावेळेस काम करत होते टेलरच्या इथे. तिकडनं करत करत त्यांनी स्वतःचा एक बिझनेस चालू केला, जे आपण चलचित्र बघतो मुंबईमध्ये, पूजेला किंवा ते मूर्त्या मूव्ह करतात किंवा स्तंभ असे पिलर्स गोल फिरतात, ह्याचा बिझनेस माझ्या वडिलांनी त्यावेळेस चालू केला. म्हणजे तसं हे नाही बोलता येईल की माझ्या वडिलांना पण आवड होती एकदम पेंटिंग, पण त्यांचं असं होतं की काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात. तर ते करत 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 ते गेले. ते बोलता येईल ना की एक वेगळं काहीतरी करायचा प्रकार मला वाटतं त्यांच्याकडनं झाला, म्हणजे थोडाफार कलेचा टच तिकडनं आला असेल बोलता येईल. ओके. पण मग असं बघायला गेलं की जे स्कूल ऑफ आर्ट बघायला गेलं तर तुमचे पेंटिंग चे स्पेशली कलर्स, त्याचे ब्रशेस, वेगळे वेगळे पॅलेट्स तुमचे जे असतात, तर त्याचा खर्च पण खूप असतो, खूप बराच. तर मग म्हणजे तो सगळा फायनान्स कसं मग मॅनेज केलं बिंग अ मिडल क्लास? बेसिकली काय असतं, मी बोललो पहिला फॅमिली सपोर्ट. म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी ज्यावेळेस पेंटिंग करायचो 10वी पर्यंत माझ्या शिक्षणाचा फीज माझ्या आई वडिलांनी दिला. तोपर्यंत आम्हाला काही बघायची गरज नव्हती, कारण किती कसं जाते आम्हाला काही आयडिया नाही. ज्यावेळेस मी कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेलो आणि माझ्या हातात जेव्हा 5,000-6,000 रुपये दिले की बाबा ऍडमिशनला एवढी फीज लागणार, त्यावेळेस मला कळालं की अरे बापरे एवढे खर्च होतो आपल्यावरती, तर कुठेतरी आपल्याला काहीतरी करायला लागेल, आपल्याला सपोर्ट द्यावा लागेल. त्यावेळेस मी पेंटिंग करत होतो. मग मी काय करायचो, कलर्स उचलायचो आणि घरच्यांना माहितच नसायचं, कलर घ्यायचो आणि माझा एरिया सोडून मी दुसऱ्या एरियात फिरायचो, तिकडे जायचो आणि तिकडच्या सोसायटीवाल्यांना विचारायचो, मंदिर जिथे दिसेल मी बोलायचो की तुमच्या मूर्ती रंगवून हवी आहे का? ते बोलायचे की किती घेशील? म्हणजे तुम्ही जे देताल ते, देवाचं काम आहे, काही चालेल. सो मग काही 100 रुपये मिळाले, काही 50 रुपये मिळाले, असं करत मी बायकाळा, मग थोडा करत चालत चालत दादर, परेल या एरियात फिरून फिरून मी दिवसभराची मूर्ती पेंटिंग करून घरी यायचो. सो असं करत मी माझं फीस काढायला लागलो. म्हणजे असं नाही की बाबा रस्त्यावरती पेंटिंग करतोय काय आहे असं. कदाचित माझ्या आई वडिलांना पण ते कळालेलं होतं की बाबा हा बाहेर जाऊन पेंटिंग करतोय. पण एवढंच एक त्यांचं मत होतं की चोरी मारी नाही करत आहे ना, चांगली गोष्ट आहे ना, पेंटिंग करतो त्या फील्डमध्ये काम करतोय ना, ठीक आहे, त्याला जे आवडतं ते करतोय ना. मग जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये मधला ऍडमिशन आणि बीकॉम कॉलेज या दोघांचं, म्हणजे या दोघांमधलं जे कल्चर होतं ते कसं मॅनेज केलं? सो बीकॉम बेसिकली कसं होतं की तेवढं विचार नव्हता की जे मध्ये जाण्याचं. त्याच्यामुळे तिथे काय नॉर्मल सब्जेक्ट होते, अभ्यास करायचा आणि पास व्हायचंय. बाकी असं त्याच्यातनं करिअर बनवायचंय, मला CA बनायचंय असं काही प्लॅन नव्हतं. तर पण ज्यावेळेस मी जे मध्ये गेलो तिथे मला म्हणजे कसं मला कळायला लागलं की आर्ट फील्ड म्हणजे केवढी वास्ट आहे. कला म्हणजे फक्त पेपरवरती एखादी लाईन काढणं, ते कलर बनवून कलर करणं किंवा एखाद्या घरात वॉलवरती पेंटिंग करणं हे नाहीये. तर त्याच्या पलीकडे काय आहे ते मला जे मध्ये कळालं. म्हणजे एखादं चित्र बनवण्यामागे एखादा कलाकार किती विचार करतो किंवा त्याचं एक्सपिरियन्स तुम्हाला कळून येतं. म्हणजे समजा आता एक मोठे मोठे फेमस आर्टिस्ट असेल, आपण बघताना बोलतो ना की अरे काय करोडोमध्ये पेंटिंग गेलं, हे तर माझ्या घरातला लहान मुलगा पण बनवेल आहे ना. म्हणजे की काय आहे ह्याच्या पेंटिंग मध्ये काय असं, बट तुम्ही हे नाही बघत किंवा नॉर्मली कोणी व्यक्ती हे बघत नाही की त्या व्यक्तीने त्याच्या मागे किती अभ्यास केलाय, त्याने त्याचं आयुष्य दिलं त्या एका चित्रासाठी किंवा एका कलेसाठी. सो मला ते जे मध्ये तो दृष्टिकोन मला जे मध्ये मिळाला. नाहीतर असं असतं ना की अरे तू माझ्या घराच्या बाजूला राहतोस रे, लहानपणापासून तुला बघितलंय, दे की 100 रुपयात पेंटिंग. त्यावेळेस जर कॉलेजला असं तुम्हाला तर 100 रुपये 200 रुपये अरे देऊन टाकणारे पेंटिंग काय होतंय, काय जाते तुझं. पण
एखादा कलाकार जेव्हा त्याचं पेंटिंग विकतो त्यावेळेस तो एक प्राइस लिहितो, ते आपण बघतो ना, अरे 1.5 लाख काय याच्यात, ते 1.5 लाख त्या कलेचं नसतं, त्या कलाकाराने त्याचं आयुष्य दिलेलं असतं, 1.5 लाख त्याचे असतात. म्हणजे त्याचा तो एक्सपिरियन्स असतो, त्याने तो त्याला वेळ दिलेला असतो, त्यासाठी 1.5 लाख. तर जे मध्ये बोलता येईल ना की जे मध्ये बराचसा माझा दृष्टिकोन बदलला गेला. कॉलेजमध्ये तिथे बीकॉम मध्ये फक्त अभ्यास, एक लिहिणं आणि तेवढाच अभ्यास करून पास होणं. इथे जगात पास होणं खूप डिफिकल्ट आहे. कला क्षेत्रात राहणं, टिकणं आणि पास होणं, तिथपर्यंत जाणं, त्या शिखरापर्यंत पोहोचणं, एक खूप मोठा प्रवास आहे. तो असा क्विक नाहीये. आणि आता बोलता येईल ना की बऱ्याचदा आता सोशल मीडिया इतका मोठा झालाय, पहिला तसे नव्हतं. म्हणजे की मी एखादा पेंटिंग एका इंस्टाग्रामवरती टाकला किंवा सोशल मीडियावर टाकला की सेल झालं, वा म्हणजे मस्त चाललंय, असा प्रकार तेव्हा नव्हता. म्हणजे आम्हाला आमचीच माउथ पब्लिसिटी करावी लागायची की बाबा मी पेंटिंग करतोय. त्यात एक किस्सा पण सांगेल तुम्हाला. बट तो एक बोलता येईल ना की पण जे मध्ये बोलतात ना, जे मध्ये जे काही शिकायचं ते तिथे मी शिकलो. त्याच्यामुळे आम्ही जे म्हणजे आमचं एक दुसरं घर झालेलं. कारण बराच काळ आम्ही जे मध्ये पडलेलो असायचो, 9-9, 10-10 वाजेपर्यंत. माझे सिनियर्स असायचे, मी असायचो, आम्ही खूप मजा केली. पण शिकता शिकता आम्ही सगळं म्हणजे बघून घेतलं की काय असं, कारण तुम्हाला फील्डमध्ये उतरायचं आहे तर फील्ड नॉलेज तुम्हाला तिकडनंच मिळू शकतं, असं म्हणजे एक होतं. तर एक फरक तिथे जाणवून येतो एखादा कले क्षेत्रात जाण्याचा. हे जे तुम्ही पेंटिंग बनवता आणि त्याला सेल करता, तर हे सेल करण्याच्या आदली जी प्रोसेस असते ती एक्झिबिशन असते. बरोबर. किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्हाला कोणीतरी सांगत असेल की आमच्या घरी एक अशी पेंटिंग हवी आहे आम्हाला, तर ती पेंटिंग हवी आहे, तर त्याचं काहीतरी एक स्पेसिफिक प्राइस असेल. सो सगळ्यात आर्टिस्टचं, स्पेशली जे पेंटिंग करतात, त्यांचं एक स्वप्न असतं की त्यांची कला ही लोकांसमोर यावी एक्झिबिशन थ्रू. पहिला एक्झिबिशन कुठला होता, असं आठवण काही आहे? म्हणजे एक आठवण म्हणजे शाळेतलं एक एक्झिबिशन तर होताच. शाळेत माझे सर आमचे एक्झिबिशन लावायचे, जे गणपतीला असायचं. गणपतीच्या वेळेस पेंटिंग लागणं हे आम्हाला असं असायचं की अरे तुझं पेंटिंग लागलं का, माझं लागलं. म्हणजे एक प्रकारचं ती एक रेस लागायची आमच्यात, की कारण शाळेतलं तो एक एक्सपिरियन्स वेगळाच असायचा की तिथे पूर्ण शाळा माझा आर्टवर्क बघणार आहे आणि शाळेबरोबर आमचे प्रिन्सिपल बघणार. म्हणजे आमची एक वेगळीच ओढ होती आमच्या प्रिन्सिपल बरोबर. प्रिन्सिपल सर असे असायचे ना की प्रत्येक व्यक्तीला अप्रिशिएट करणं, भले तो चुकला असेल ना ते त्याला समजून सांगणं, ही तुझी चूक झाली आहे पण ह्याच्यातनं पण चांगलं शोध, तशा विचारायचे होते. म्हणजे प्रत्येक पॉझिटिव्ह विचार करणं. तर त्याच्यामुळे माझ्या शिवाजी शाळेने मला खूप शिकवलं. तिकडचा माझा एक्झिबिशन जो झाला त्याच्यानंतर करत करत माझे वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन झाले, जसं बरोडाला झालं. त्यानंतर माझं नॉर्मली ज्या आम्ही ग्रुप शोज केलेले, जहांगीरमध्ये पेंटिंग लागलेलं, आर्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये माझा आर्टवर्कला सिल्वर मेडल मिळालं. सो जे अवॉर्ड मिळणं तिकडे एक्झिबिशन मध्ये काम लागणे कलाकाराचं खूप मोठं स्वप्न असतं. त्याचा म्हणजे एक चित्र बनताना तो हे विचार नाही करत की माझं हे पेंटिंग सेल झालं पाहिजे, पण कुठेतरी त्याला एक अप्रिसिएशन मिळावं, एक त्याला दाद मिळावी एखाद्या कलाकाराकडनं. एका कलाकृतीला एक दाद मिळणं खूप मोठी गोष्ट असते. सो तसे एक्झिबिशन करत करत माझा एक कॉलेजचा किस्सा तुम्हाला सांगतो की मी माझ्या मास्टरला होतो. माझं म्हणजे बीकॉम झाल्यानंतर BFA झालं. BFA झाल्यानंतर मी युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड रँक होतो आणि कॉलेजमध्ये फर्स्ट होतो. सो मला तिथे ऍज अ फेलोशिप मिळाली. मी 1 वर्ष JJ स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकवलं. मी माझा स्टडी तिथं माझा रिसर्च केला 1 वर्ष आणि त्यानंतर मी माझं मास्टर कम्प्लीट केलं. माझं मास्टर प्रिंट मेकिंग मध्ये झालं. सो प्रिंट मेकिंगच्या मला वाटतं फर्स्ट इयरला होतो मी. फर्स्ट इयरला एक अपॉर्च्युनिटी होती की ग्रीसमध्ये आर्टवर्क कॉम्पिटिशनला पाठवायचं, त्याला बोलतात मिनी प्रिंट बिनाली. आणि आम्ही जास्त ट्राय नाही करायचो बाहेरच्या कंट्रीमध्ये, कारण असं ट्रॅव्हलिंगचा कॉस्ट, तेवढं कुरिअर पाठवणं आणि प्राइस मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. त्यानंतर आपल्याला एक एंट्री फीस भरावी लागते, तेवढं त्यावेळेस असं जमेल असं वाटत नव्हतं. आणि विचार असायचा ना की आपल्याच इंडियामध्ये प्राइस लागतंय नाही लागतंय, तर बाहेरच्या कंट्रीमध्ये कुठे ट्राय करायचं. पण मी विचार केला चल जाऊ दे ट्राय करू, असं विचार केला की रस्त्यात पैसे पडले असा विचार करून मी कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट केलं. मी आणि माझे काही फ्रेंड्सने पाठवलं. तर ते एक असतं ना की अरे इंडियाच्या बाहेर पाठवलंय, काय प्राइस मिळणार, काय चिडवणारे, म्हणजे बोलता येईल एक मस्करी थोडीशी चालू होती. म्हणजे महिनाभर तर मला असं वाटत होतं की अरे बस यार, आता पाठवलं आता त्याच्यात काय करू मी, असं चालू होतं. मग सडनली मला एक मेल आला की टॉप 100 मध्ये तुमचं आर्टवर्क सिलेक्ट आहे. बोललो अरे वा, पहिल्यांदाच एक बोलताय ना, पहिल्याच बॉलमध्ये छक्का लागलाच. बोललो चल 100 मध्ये तर आलं, तर म्हणलं चल ठीक आहे बघू, पुढचं बघेल, प्राइस नाही लागलं तरी
ऍटलिस्ट सिलेक्ट झालंय. 100 एक आलोय मी. मग नंतर अजून टाइम गेला. मग नंतर डायरेक्ट एक मेल आला, मला वाटतं 1 एप्रिल होता. आणि एप्रिल फुल सारखं मला असं वाटायला लागलेलं. मी सगळ्यांना ज्यांना सांगितलं अरे एप्रिल फुल करतोय. मला दुपारच्या वेळेस मी मेल चेक केला आणि मला आलेलं की यू गॉट अ गोल्ड मेडल इन ग्रीस, मिनी प्रिंट बिनाले. आणि मला पहिला स्वतःवरतीच विश्वास बसत नव्हता. मला असं वाटत की चुकून मला आलाय मेल की काय हा प्रकार आहे. तेव्हा माझा हा पहिला प्राइज होता. आणि मी माझ्या सरांना सांगितलं तर त्यांनाही असं वाटत होतं की अरे मस्करी करतोय काय, 1 एप्रिल आहे का. कॉलेजमध्ये समजलं, खूप अप्रिशिएशन झालं त्यावेळेस. म्हणजे ते बोलताय ना की तिकडनं माझी कुठेतरी एक बोलताय ना एक इंटरनॅशनल आयडेंटिटी बनली की हा तुला तर काय इंडियामध्ये काय करत ना, डायरेक्ट इंटरनॅशनल करतो. सो ग्रीसमध्ये मला प्राइज लागल्यानंतर माझं सिलेक्शन युक्रेनला झालं. युक्रेन नंतर माझं पोलंडला वर्क सिलेक्ट झालं. पोलंड नंतर माझा टोकियोला म्युझियममध्ये आर्ट एक्झिबिशन, म्युझियममध्ये माझा आर्ट डिस्प्ले. तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. आणि आता मला रिसेंटली टर्कीला माझा एक वर्क एक्झिबिशनला लागलं. सो एक बोलता येईल ना की एक माझ्या आर्ट फील्डमध्ये एक प्रिंट मेकिंगने पण एक वेगळा एक दर्जा बनवून दिला की जी टेक्निकला लोक करायला बघत नाहीत किंवा त्यांना असं वाटतं की ही काय आर्ट, तिथे मला कुठेतरी असं वाटलं की हा ही अपॉर्च्युनिटी, एक चांगली अपॉर्च्युनिटी काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायची. कारण चित्र बनवणं, पेपर घेणं, कलर घेणं सगळं गोष्ट चालू होतं. बट काहीतरी वेगळं करूया आपण, काहीतरी वेगळी फील्ड सिलेक्ट करू. कारण तेच करण्यात मजा नाही ना. जी मला येते ती मी परत का करू असं मला वाटायला लागलं. पण कुठे ना कुठे आपण बोलतो जे मला येत आहे तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीच येत नाही. आपण जेव्हा बोलतो ना मला सगळं येत आहे, मला असं वाटतं की अरे म्हणजे तू संपलं, म्हणजे तुमचा विचार करायचा प्रकारच बंद होतो. त्यावेळेस मला प्रिंट मेकिंग एक मला वेगळी फील्ड दिसायला लागली की हा यार ठीक आहे, ह्याच्यात काहीतरी आपण करू. सो तिकडचा माझा एक प्रवास सुरू झाला प्रिंट मेकिंग मध्ये. मग म्हणजे तुझ्या स्पेशलायझेशन प्रिंट मेकिंग मध्ये. येस, प्रिंट मेकिंग. प्रिंट मेकिंग हा म्हणजे प्रकार काय आहे एक्झॅक्टली? प्रिंट मेकिंग सोप्या भाषेत मध्ये बोलता येईल तर एक छापा. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आपण एक छापा घेतो. जसं की तुम्ही एक साडी बघता, तर एक साडीचा पॅटर्न असतो, त्यावरती काठ असते. त्या काठीला पण तुम्ही बघाल ते जुने कागदाचे छापा द्यायचे. हा एक प्रकार तसाच आहे. फक्त पुढे थोडासा तो ऍडव्हान्स होत गेला. जसं सुरुवात झाली पुस्तक छापण्यापासून, म्हणजे वाचन व्हावं किंवा एखादी गोष्ट लोकांनी वाचावी, मास लोकांनी, की त्यांच्यापर्यंत एक मेसेज जावा, त्यासाठी सुरुवात झालेली प्रिंट मेकिंग. तिथे बुक पहिलं छापलं गेलं, प्रकाशित झालं त्याच्यातनं. त्याच्यानंतर करत 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 प्रिंट मेकिंगचे वेगवेगळे पैलू ओपन झाले. जसे स्क्रीन प्रिंटिंग आली, ब्लॉक प्रिंटिंग आली, रिलीफ टेक्निक आली, इंटॅग्युलेट प्रोसेस आहे, एचिंग टेक्निक आहे, ऍसिड प्रोसेस असते वेगवेगळे. सो असे वेगवेगळ्या मीडियम वरती काम करायला लागले. वुड कट मध्ये आलं, वुडवरती कार्विंग केलं जातं आणि त्यावरून प्रिंट घेतली जाते. सो एक प्रिंट मेकिंग वेगळीच आहे. म्हणजे लोकांना अजून त्याविषयी मला असं वाटतं की 50% लोकांना त्याच्याविषयी माहिती. फक्त एक स्क्रीन प्रिंटिंग सोडली तर बाकीचे मीडियम थोडेसे अजूनही लोकांपर्यंत पोहोचले गेले नाही. त्याच्यामुळे बोलता येईल ना एक प्रिंट मेकर थोडासा अजूनही स्ट्रगल करतो त्या बाबतीत, म्हणजे एक आयडेंटिटी बनवण्यासाठी. म्हणजे हे मॅन्युअली केलं जातं. मॅन्युअली त्यासाठी एक मशीन असते. कलाकार लागतोच, म्हणजे कलाकार लागतो. यासाठी एआय ची गरज नाही पडत. एआय नाही करू शकत. म्हणजे आपण बोलतो ना आता एआय आला तर प्रिंट नाही, तो करू शकत नाही. कारण एआय तुम्हाला इमेज बनवू शकतो, पण त्यासाठी मागचा जो एफर्ट असतो ना तो तुम्हाला घ्यावा लागतो. तो एफर्ट घेणं खूप डिफिकल्ट असतं आणि ते समजला तो जिंकू शकतो त्याच्यात. म्हणजे असं प्रिंट मेकिंग अशी आहे ना की तिच्यात तुम्हाला मॅन्युअली करावं लागते. एखादा आर्टवर्क बनवायचा, त्याच्या मागचा थॉट प्रोसेस तुम्हाला बनवायचा असतो. ह्याच्यात कसं असतं, तुम्हाला सगळं रिव्हर्स विचार करायचा आहे. म्हणजे मला जर एखादा आर्टवर्क असं बनवायचं, म्हणजे ह्या अँगलचा बनवायचा आहे, मला आर्टवर्क ह्या अँगलने बनवावं लागतं. तेव्हा जेव्हा मी प्रिंट मारेल तो छापा उलटा होतो. बरोबर. रिव्हर्स प्रोसेस. स्क्रीन प्रिंटिंग बघाल तर तुम्ही सगळं इमेज उलटं असतं, पण जेव्हा प्रिंट मारल्यानंतर ती सरळ होतं. म्हणजे तुमचा थॉट प्रोसेसच उलटा करावा लागतो. म्हणजे 360 अँगलने विचार सगळ्या साईडने. म्हणजे की मी जर कार्व करतोय तो पार्ट, जर मी रिमूव्ह करतोय तो तिकडे, तर तो काढल्यानंतर काय इम्प्रेशन येणार आणि जर तुम्ही ठेवला तरी काय इम्प्रेशन येणार. म्हणजे सगळ्या साईडने तुम्हाला बघावं लागते की ही प्रिंट मेकिंग मध्ये. आणि प्रिंट मेकिंगची हीच ब्युटी आहे की तुम्ही काही कराल ना त्यात वेगळंच काहीतरी बनतं, म्हणजे क्रिएटिव्ह होऊन जातं. म्हणजे अरे हा मला, आणि कसं असतं एक चित्र बनवतो आपण, एक कॅनव्हासवरती पेंटिंग केलं, ते बनलं, संपलं, तुम्ही बाजूला ठेवू शकता. पण प्रिंट मेकिंग अशी आहे की मी एकदा एक ब्लॉक बनवला किंवा एखादा ब्लॉक रेडी केला मी, तो मग मेटल मध्ये असेल, वुड मध्ये असेल किंवा सनबोर्ड असेल किंवा कुठल्याही कोरेक्स मीडियम मध्ये असेल, त्याच्यातनं मी 8-9 टेक्निक मध्ये प्रिंट घेऊ शकतो. म्हणजे एक तर मी लाईन कलर घेऊ शकतो, ब्लॅक अँड व्हाईट घेऊ शकतो, कलर घेऊ शकतो, त्याच्यावरती कुठला तरी एक सिंकोल टेक्निक आहे, सिंकोल टेक्निक मध्ये मी पेपर पेस्ट करून त्याच्यावरती इम्प्रेशन घेऊ शकतो. म्हणजे त्याला तुम्ही मल्टिपल वेने हँडल करून एक आर्टवर्क तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकता. त्याच्यामुळे प्रिंट मेकिंग
चांगली एक वास्ट फील्ड आहे, पण ती अजूनपर्यंत लोकांपर्यंत अवेअर होणं जरा डिफिकल्ट. आता जसं म्हणालात की साडीवर किंवा फॅब्रिकवर ते ब्लॉक पेंटिंग जे हे सगळे करतात, पण आता हे इंडियामध्ये जास्त वापरलं जातं. मग हे इंटरनॅशनल जे टर्कीमध्ये जिंकलात, तर मग तिकडचं म्हणजे तिथे डिमांड काय आहे बरोबर प्रिंट मेकिंगची? बरोबर. म्हणजे कसं झालं माहितीये का, इंडियामध्ये काय होत आहे की लोकांना नॉलेज तितकं येत नाही, म्हणजे मिळत नाहीये. आता माझे सर आहेत, म्हणजे मला जे स्कूलापाडला बोलता येईल ना, अजून एक ज्यांनी मला कलेला चांगल्या पद्धतीने ओळख करून दिली. म्हणजे तसे माझे 2 टीचर्स होते. एक तर होते अनंत निकम सर, ते प्रिंट मेकर्स आहेत, फेमस प्रिंट मेकर. त्यांचं काम तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल प्रिंट मेकिंग काय असते. त्यांनी मला सगळ्या गोष्टी. आणि दुसरे होते माझे सीमा गोंडाने मॅम. सीमा मॅम आणि अनंत निकम सर हे दोन्ही टीचर्सने मला, म्हणजे त्यांना असं वाटतं की हा काही करेल, पण म्हणजे मला जेवढा माझ्यावरती विश्वास आहे तेवढा त्यांना विश्वास आहे. तर म्हणजे एक मला की पुश करण्याचं काम त्यांनी केलं जे मध्ये बऱ्याच. सो मग त्यांनी अजूनही, म्हणजे निकम सर अजूनही प्रयत्न करतायत की लोकांपर्यंत प्रिंट मेकिंग जावं. सो इंडियामध्ये तो नॉलेज थोडं कमी आहे, पण इंडियाच्या बाहेर प्रिंट मेकिंगला खूप व्हॅल्यू आहे. डिमांड कसं आहे, तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये बघाल ना, तर तिकडे मंथली किंवा वीकली मार्केट बसतो. वीकली मार्केटमध्ये आर्टिस्ट असतात, वेगवेगळे जे कला असतात किंवा कुठल्या कोणाचं काही फेमस आहे वस्तू किंवा ते विकतात. तर वीकली मार्केटमध्ये प्रिंट मेकिंगचे असे बंचेस ठेवले जातात आणि अच्छा. $50, $10, म्हणजे लोकांना काय वाटतं, कोणाला गिफ्ट द्यायचं ते तिकडचे आर्टवर्क विकत घेतात डायरेक्ट. त्याच्यामुळे तिकडे अवेअरनेस खूप आहे प्रिंट मेकिंगची. इंडियामध्ये कसं होतं, थोडासा ती अवेअरनेस अजून व्हायला सुरू झाली आहे, बट एक बोलता येईल ना की एक त्याला अजून थोडा वेळ जाईल, पण त्याची एक नक्की एक बोलता येईल ना की एक लोकांना आवड होईल. कारण आजकाल लहान लहान मुलांना पण स्कूल्समध्ये शिकवलं जातं ब्लॉक प्रिंटिंग. आपण तुम्हाला आठवतं लहानपणी आपण भेंडीला कलर लावायचो आणि बटाटा, भेंडी, कांदा सेम त्यालाच बोलतात प्रिंट. तो छापा करत करत तो पुढे कसा बनत गेला, ती वेगवेगळी टेक्निक आहे. किंवा मेहंदी करतात किंवा ब्लॉक्स असतात, तेच फक्त एक वेगळ्या फील्डला तुम्ही कनेक्ट करता. हा ऍडव्हान्स लेवल आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक वेगळ्या मटेरियलला हँडल करता आणि त्याच्यावरती तुम्ही काम करता. पण आता हा तर एकदम सुंदर प्रवास होता, प्रिंट पर्यंत होता. अतुलचा प्रवास बघायला गेलं तर एक आर्टिस्ट पासून ते शिक्षक असा आहे. मग हा कधी विचार केला की आता मला शिक्षक बनायचंय? ओके. सो बेसिकली माझं जेव्हा शिक्षण कम्प्लीट झालं, BFA कम्प्लीट झालं, माझं मास्टर कम्प्लीट झालं, त्यानंतर माझं डीपेड झालं. डीपेड मी माझ्या मित्रांच्या ते सेम माझे मित्र होते, शेवटचं वर्ष होतं, चल आपण डीपेड पण करून घेऊ. कारण मला असं वाटतं ना, शिक्षण कधी वाया जात नाही. शिक्षण तुम्हाला नॉलेज देतं, शिक्षण तुम्हाला एक्सपिरियन्स देतो. म्हणजे आपण असं बोलतो अरे कशाला 1 वर्ष वाया घालवतोय, त्यापेक्षा बाहेर काहीतरी कर, जॉब कर. पण मला असं वाटतं की नाही, जे राहावं. ज्यांनी केलं त्यांना तुम्ही विचाराल ना, कधी विचारा. मग तो एखादा 70 वर्षाचा व्यक्ती पण असेल ना, त्याला पण तुम्ही अजून पण बोला ना, जेला तुम्ही ऍडमिशन आता पण घेताल का, तर तो व्यक्ती हाच बोलू. कारण तो जे तुम्हाला ना एक वेगळ्या जगात घेऊन जातो. आणि जे मध्ये तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की सोडावं जे. कारण शेवटच्या वर्षी मला अजून पण आठवतात ते मित्र रडताना. कारण जे हा एक जवळचा विषय बनून जातो. त्याच्यामुळे जे मी अजून 1 वर्ष काढायचा विचार करत डीपेड पण कम्प्लीट केलं. बीएड म्हणजे त्याचं एक शिक्षक बनावं यावेळी. बट त्यावेळेस मला असं वाटत नव्हतं की काहीतरी जॉब करावा. मला असं वाटतं की मी फ्रीलान्सिंगच करेल, माझ्या फील्डमध्ये काम करेल. बट कुठे ना कुठे ते एक फॅमिली सपोर्ट द्यावा लागत होता की एक घरात पैसे पण येणं, कारण कलाकाराचं पण घर असतं म्हणतात. कारण असं नाही की कलाकार झाला म्हणजे काय सोडून दिलं. कारण पूर्वी बोलतात ना, मामा काका कोणी घरात आले की काय रे हा पेंटर आहे का, रस्त्यावरती पेंटिंग करणार का, भिंतीवरती रंगवणार आहे का, तसे पण पेंटर असतात ना. सो त्याच्यामुळे ते घर सांभाळणं पण एक आलेलं की चल ठीक आहे आता काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळेस मला जॉब आला. मी एका कंपनीमध्ये काम केलं कॉर्पोरेटमध्ये 6 वर्ष. 6 वर्षामध्ये मी याचं फोटोग्राफी पण केली. त्यामुळे फोटोग्राफी म्हणजे माझं फील्ड असं बदल. मला एक असं होतं की सगळं शिकायचं, अशी कुठली फील्ड सोडायचीच नाही. त्याच्यामुळे मी फोटोग्राफी पण शिकलो. सो फोटोग्राफी शिकल्यावरती मला तिथं जॉब आला. सो मी इमेज क्युरेटर म्हणून 6 वर्ष काम केलं. इमेज क्वालिटी टेस्टिंग करायचं होतं मला. पण कुठे ना कुठे असं फील करत होतं की मी यार मिस करतोय, माझी आर्ट फील्ड मिस करतो. कारण कॉर्पोरेटमध्ये तुम्ही काम करत राहता, तुम्हाला येण्याचा टाइम नसतो. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, घरी येऊपर्यंत तुमची बॉडी तुम्हाला साथच देत नाही. आणि कलाकाराला कसं असतं ना की तो एक मूड असतो.
बऱ्याचदा आपण म्हणतो शांतता. शांती हवी असते डोक्याला, मनस शांती हवी. कारण ते एक रात्रीचा एक वेळ असतो ना, बऱ्याचदा आपण बोलतो ना रात्रीच्या ह्याच्यात बरेचसे कलावंत जागे असतात. बरोबर. तुम्ही कुठल्याही घरात ज्याचे कलाकार असतो त्याला तुम्हाला बघाल की रात्रीची एक विंडोची एक लाईट Yes. चालू असते. ती एक विंडोची लाईट चालू असते, तो कोणामध्ये कलाकार बोलतो की इथं कलाकार आहे. पूर्ण बरोबर. बिल्डिंग झोपली पण तो एक लाईट चालू आहे, पण इथं कुठे ते कलाकार आहे. हम्म. सो मग मला असं ते मिस करायला लागलो की यार काहीतरी मिस होत आहे. 8 वाजता येतोय, 9 वाजता येतोय. मग कुठेतरी असं जाणवलं आणि मग बोललो चल आपल्याच फील्डमध्ये करू काहीतरी, जॉब करायचंच असेल तर. हम्म. सो मग एक बोलताय ना योगायोगाने बोलता येईल किंवा असं ठरवलं आणि मला जॉब आला. मी आता स्कूलमध्ये जॉब करतोय ऍज अ आर्ट टीचर, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मुलुंड. सो एक बोलता येईल ना की जवळच लागलं स्कूल म्हणून एक तो एक आनंद वेगळा होता की घराच्या पासून जवळ आहे. कारण पहिला जॉबला जायचो ते ट्रेनचा प्रवास करत, दुसरी ट्रेन पकडत तिकडे जाणार, मग 1 तास ट्रॅव्हल, 1 तास येणं. सो तो हेक्टिक प्रवास खूप व्हायला लागलेला. पण आता जरा जवळ असल्यामुळे थोडासा मलाही वेळ मिळतोय ह्या फील्डमध्ये काम करायला आणि एक थोडंसं शांती भेटते मनाला की बाबा मी एक माझ्या फील्डमध्ये पुन्हा आलो. अदरवाईज काय होतं की एक पैशाच्या मागे लागून पण जर शांती मिळत नसेल तर काय फायदा त्या पैशाचा. तर मग असं वाटलं की थोडं आपण एक सपोर्ट म्हणून पण आणि एक आपली आवड म्हणून पण मी एक शाळेचा एक शिक्षक बनलो. बरोबर. पण श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मध्ये आहे, अर्थातच तिथे मेडिटेशन आहे. बरोबर. सो मेडिटेशन आणि ही कला त्याचा किती फायदा झाला? खूप फायदा. म्हणजे पहिला मला दिवस आठवतो, मी माझ्या शाळेमध्ये मला सांगितलं की न्यू शिक्षक आहे ना, नवीन शिक्षक आहे, बोला काहीतरी तुम्ही आता एक आमच्या इथे कोर्स असतो शिक्षकासाठी. तर मी मेडिटेशन शिकवलं जातं, सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर माझा एक कोर्स झाला 3 दिवसा 4 दिवसाचा तो कोर्स होता. सगळे टीचर्स होते आणि टीचर्स समोर बोलणं, कारण माझ्या समोर एवढे मोठे मोठे सिनियर टीचर्स होते आणि मी पटकन बोलून गेलो की मला योगा काही आवडत नाही, आर्ट माझ्यासाठी मेडिटेशन आहे. तर बरेचसे टीचर 2 मिनिटं ब्लँक झाले, अरे हा डायरेक्ट असं कसं काय बोलतोय की मेडिटेशन योगा आवडत नाही पण आर्ट. पण ते कुठे ना कुठे ते मनातनं निघालेलं, कारण योगाशी माझं तेवढं कनेक्शन नाहीये किंवा मेडिटेशनचे कनेक्शन. पण मला असं वाटतं मी जे पेंटिंग करताना जो आपण मग्न होतो तेच कुठेतरी मेडिटेशन आहे माझ्यासाठी. सो पण नंतर मला त्याची व्हॅल्यू कळायला लागली की योगा करणं किंवा एक मेडिटेशन करणं त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं कसं असतं, तुम्ही एवढ्या बाहेरच्या जगामध्ये लढत असता जगण्यासाठी, कुठेतरी आपल्या मनाला शांत ठेवणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे तो शाळेतनं मला खूप फायदा झाला, जो की मेडिटेशन करणं, डेली मेडिटेशन करणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तिकडेच व्हायला लागलं. म्हणजे तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळून जाते त्याच्यानंतर स्वतःला काम करण्यासाठी. दमून आल्यानंतर पण एक असतं ना चेहऱ्यावरती स्माइल राहते, बरोबर, कारण तुमचं माइंड शांत आहे. त्याच्यामुळे खूप फायदा झाला त्याचा, तो अजूनही होतो. छान. कारण की जे मध्ये जे कोणी ऍडमिशन घेतात त्यांचं ठरलेलं असतं की आम्हाला पेंटिंग मध्येच किंवा आम्हाला स्कल्पचर मध्ये जायचंय, आम्हाला टेक्सटाईल मध्ये जायचं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. आणि शाळेत जेव्हा आपण शिक्षक असतो तिथे एक्झाम्पल 40 मुलं असतात. गरजेचं नसतं की 40 मुलांनाच 40च्या 40 मुलांना आर्टच आवडत असेल त्याच्यातले, मग ते खूप चॅलेंजिंग असतं. कारण मग त्या मुलांना कसं बाहेर काढतात. म्हणजे मला असं वाटतं की हे असं गोल फिरून परत आल्यासारखं नाही वाटत. जसं तुझी सुरुवात झाली होती की त्या 50 मधून एका अतुल बांगलला बाहेर काढलं असेल. सो आता असे मला असं वाटतं की तू पण घडवतोयस काही मुलं. बराचदा म्हणजे हा सर्वात मोठा चॅलेंजिंग पार्ट आहे ऍज अ शिक्षक म्हणून. पूर्वीचं मला आठवतं की माझे समजा मला टीचर्सने मारलं तर घरी हिंमत नाही व्हायची की अरे टीचरने मारलं आता काय करायचं. घरी सांगायचं का, घरी सांगितलं तर मग काय होणार, अजून मार पडायचा की तू चुकला असशील, ती तुझी चूक झाली असणार म्हणून. मग पॅरेंट्स येऊन टीचर्सला भेटायचे की काय केलं मुलाने, अच्छा असं केलं ना, अजून मारा. पण त्याच्याने कुठे ना कुठे बोलतोय ना आमची पिढी घडली चांगली, म्हणजे टीचर विषयी रिस्पेक्ट होता. भले किती मार खाऊ अजूनही वाटतं की ती भीती अशी असते की अजून टीचर दिसला ना की एक बोलतो ना आपसुकपणे असं रिस्पेक्ट होतं, सर सर कसे आहात सर. एक बोलता येईल ना की आमच्या स्कूलमध्ये म्हणजे आपल्या ज्या आम्ही स्कूलमध्ये शिकवतो तिथे एक वेगळा कल्चर आहे. त्याच्यामुळे मुलाला शिकवण्याची पद्धतच वेगळी आहे. म्हणजे ते बोलू ना मी ट्रेनिंग मिळते आम्हाला, एक टीचर्स ट्रेनिंग मला, की मुलाला कसं हँडल करणं, त्याच्यामध्ये मुलाच्यातलं काय कला आहे किंवा त्याच्यात काय असेल गुण ते शोधणं कसं, त्याला कसं रीड करायचं हे शिक्षण आम्हाला त्या ट्रेनिंग मध्ये मिळालं. मुलांना कंट्रोल करणं, कारण तो एक गोंधळच असतो की तिथं आपण असं बुक ओपन केलं, वाचलं, मुलं शांत ऐकतायत, लिहितात, तसा प्रकार नसतो. इथं तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळे मुलांना एंगेज ठेवणं हे खूप डिफिकल्ट असतं. त्याच्यामुळे
मला माझं लेक्चर चालू करण्याच्या आधीच मी काहीतरी ठरवतो की बाबा मला आज काहीतरी एक स्टोरी सांगायची. मुलं माझं पेंटिंग ऐकण्यासाठी किंवा माझी लाईफ काय ऐकण्यासाठी बसले नाही. बरोबर. ते काय ऐकतात की सर काय बोलणार आहेत, सरांचं काय, आज सर काय बोलतील, मग त्याच्यातनं काही ती मजा निघते का. कारण माझा मी क्लास कधी सिरियसली घेत नाही, असं की खूप एकदम सिरियस बनवून द्यायचं, एक मी टीचर आहे मला रिस्पेक्ट द्या, असं नसतं. मला असं वाटतं की मी त्यांच्यातला एक भाग बनलो तर ते माझं एक ना की एक मित्र म्हणून, पण एक त्यांना पण एक बॉर्डर दिसली पाहिजे की बाबा त्याच्या पलीकडे नाही जायचं त्यांनी. एक शिक्षक आणि मुलांमधला एक संबंध असतोच, पण ती बॉर्डर लाईन त्यांना ठेवायची असते आणि मलाही ठेवायची असते. त्याच्यामुळे मी किती फ्रेंडली झालो तरी मला कुठे ते स्वतःला कंट्रोल, त्याच्यातनं लेक्चर घेणं खूप डिफिकल्ट असतं, त्याच्यात मुलांना एंगेज करणं. मग मी बऱ्याचदा रामायण, महाभारत किंवा असे जे स्टोरीज असतात, मग त्याच्यातनं मी त्यांना सायन्स पण विचारतो, ह्याच्या मागे काहीतरी सायंटिफिक रिझन पण असेल ना, असं नाही की जे आपले स्टोरीज लिहिले आहेत ते असेच लिहिले गेले. तर मग मी त्याच्यातनं त्यांना नॉलेज देत असतो की चल ठीक आहे हे असं झालं, पण का झालं. मग तुम्ही बोलता मल्टिवर्स आहे, पण आपल्या महाभारतात रामायणात ते मल्टिवर्स आधीपासून लिहिलेलं आहे, मग ती शोधतात. मग त्याच्यामुळे काय होतं, मुलांशी इंटरॅक्ट करणं मला अजून इझी होतं. त्याच्यामुळे मी काय करतो, थोडीफार स्टोरीमध्ये घेऊन क्लास घेतो. त्याच्यामुळे पेंटिंग त्याच्यातनं मी विचारून त्यांना एखादा सब्जेक्ट देतो, म्हणजे मुलांना अजून विचार करायला इझी होतं. नाहीतर काय होतं की मी काढला एक झाड, मुलांनी काढला एक झाड आणि त्याच्या खालती बसला एक माणूस, बस. म्हणजे त्याच्या पलीकडे मुलं विचारच नाही करणार. मी एखादा ट्री किंवा एखादा बर्ड की मी ड्रॉइंग काढून दाखवलं बोर्डवरती, तर मुलं ते फक्त छापण्याचं काम करतील, त्यांच्या विचारात वाढ नाही होणार. बरोबर. तर मी त्यांच्यासमोर एखादा दृश्य तयार करतो, त्याच्यातनं मुलांना सांगतो की तुम्ही एक इमॅजिन करा याच्यातनं आणि तुम्ही काय बनवू शकता. त्याच्यात त्याचा एक फायदा पण होतो त्यांना. नाहीतर बऱ्याचदा रिक्वेस्ट असते, सर काहीतरी इमेज दाखवा आणि आम्ही ड्रॉइंग करू, मग त्याच्याने त्यांची बौद्धिक वाढ नाही होणार. तर माझे तो एक थोडासा एक स्ट्रगल पार्ट असतो, पण त्यांना कनेक्ट करणं की बाबा त्यांनी पण ते विचार करावा, नाहीतर मी जे बोलतोय तेच फक्त बनवण्यात अर्थ नाही. तो एक स्ट्रगल असतो, पण मजा असते. आता हे जे क्रिएटिव्हिटी आहे मुलांची, हे मुलं प्रोत्साहन देतो की इमॅजिन करा, इमॅजिनेशनच्या पलीकडे. कारण की जेव्हा आपण लहान होतो किंवा मुलांना जेव्हा आपण पेपर पेन्सिल देतो, तर डोंगर, तिथून येणारी नदी, एक झाड, एक घर आणि त्या डोंगरामध्ये मध्ये दिवस असून दे रात्र असून दे एक सूर्य असतो, असं असतं. सो हे तर प्रत्येकाचं बेसिक इमॅजिनेशन आहे. पण आता एक मी एका पेपरमध्ये वाचलं होतं की इमॅजिनेशनच्या हिशोबाने, म्हणजे तुमचं मेंटल स्टेट काय आहे त्या विषयावर कालाघोडा फेस्टिवलमध्ये श्री श्री रविशंकर विद्या मंदिरनी भाग घेतला होता. म्हणजे त्यांना इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि ते चिल्ड्रन्स झोन मध्ये पुरस्कार मिळाला होता. मग ती म्हणजे ती गंमत कशी होती. कालाघोडा फेस्टिवल म्हणजे ना, असं कुठलाही व्यक्ती मुंबईतला नाही किंवा बाहेर पण नाही की त्याला माहीतच नाही कालाघोडा फेस्टिवल. एवढा प्रेस्टिजियस इव्हेंट आहे कालाघोडा फेस्टिवल. बोलता येईल की एक तुम्हाला एका जागेवरती बरेच आर्टवर्क बघणं मिळतं, बरेचसे आर्ट इन्स्टॉलेशन भेटतात, बऱ्याचदा आर्टिस्ट मीट होतात, तिथे आर्टिस्ट भेटतात एकमेकांना. सो मी कॉलेज पासून कालाघोडा फेस्टिवल बघत होतो. सो एक तो वेगळाच एक्सपिरियन्स असतो. कालाघोडा फेस्टिवल म्हणजे लोकांना काही नाही वाटत, चला एक आपला एक दिवस मजेदार जावा म्हणून तिथे लोक जातात, पण एक आर्टिस्टला ते एक वेगळंच एक प्लॅटफॉर्म असतो की तिथे आपलं आर्टवर्क एकदा तरी लागावं. सो मी काही आर्टिस्टसाठी काम केलेलं कालाघोडाला, पण मी माझं इंडिव्हिज्युअल असं कधी आर्टवर्क लावता नाही आलं, कारण ते एक प्लॅटफॉर्म वेगळ्याच लेवलला घेऊन जातं तुम्हाला आणि तिथे तुम्हाला आर्टवर्क लावण्यासाठी बरेचसे तुम्हाला स्ट्रगल पार्ट असतो. तर नशीब बोलता येईल किंवा ते एक इच्छा असेल बोलता येईल की ह्या वर्षी जो कालाघोडा फेस्टिवल झाला त्याच्यामध्ये त्यांनी स्टुडंट कॅटेगरी पण ठेवली आणि मी ज्या शाळेत आहे त्या शाळेला एक इन्व्हाइट आलं आणि आमच्या शाळेने पार्टिसिपेट केलं. 26 पार्टिसिपंट होते. 26वा वर्ष होता कालाघोडाचा, म्हणून त्यांनी 26 स्कूल सिलेक्ट केले आणि त्या श्री श्री रविशंकरचं पण या स्कूलचं पण नाव होतं. सो आणि त्यांनी सांगितलं की मुलांनीच आर्टवर्क बनवायचं, टीचरने सपोर्ट करायचा. मुलांना आम्ही सिलेक्ट केलं, माझ्यासोबत काही आर्ट टीचर्स पण आहेत, त्यांनी पार्टिसिपेट करण्यासाठी मुलांना आम्ही गाईड केलं की कसं आर्टवर्क बनवतायत आणि आमचं टार्गेट होतं की काम चांगलं झालं पाहिजे. प्राइजेस लागो न लागो आम्हाला काही हे नव्हतं, पण काम चांगलं आहे. सब्जेक्ट होता रोलर कोस्टर. रोलर कोस्टर हा शब्द जेव्हा आम्ही ऐकला तेव्हा आम्हीच पहिला कन्फ्युज झाला. आम्ही त्या रोलर कोस्टरवरती बसल्याचा फील यायला लागला, कारण असा सब्जेक्ट आहे की जो एक्सप्लेन करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि आर्ट फील्डमध्ये लोकांना काय वाटतं बाकीच्यांना की रोलर कोस्टर आहे ना, रोलर कोस्टर बनवा. नाही, तुम्हाला आर्ट वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने दाखवावं लागतं की जे तुम्ही बघितलंच नाही. तर माझा त्या आर्टवर्कच्या मागचा थॉट प्रोसेस होता की लाईफ इज अ रोलर कोस्टर.
आपण जे जगतोय तो रोज आपण एक स्ट्रगल करतोय. आपण रोज सकाळी उठतो, ट्रॅव्हल करतो, काहीतरी मिळवायला पळतो, मग अचीव्ह करतो, खालती येतो, परत ट्रॅव्हल करतोय. या सगळ्या अप अँड डाऊन जे लाईफमध्ये येतात, अप्स अँड डाऊन, तेच माझं एक रोलर कोस्टर होतं. त्यात मेंटल स्ट्रेस, बऱ्याच गोष्टी येतात, इमोशनल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस. सो त्या आर्टवर्कमध्ये मी एक हेड बनवलेला आणि त्याच्यावरती एक फेमस आर्टवर्क आहे, आर्टिस्ट आहे विन्सेंट व्हॅन गॉग. तर व्हॅन गॉगचा आर्टवर्क, व्हॅन गॉगचं स्टडी कराल तर तुम्हाला कळेल की त्या आर्टिस्टच्या लाईफ खूप स्ट्रगल मध्ये होती. त्याचं एक आर्ट स्टाईल आहे, ती पॅटर्न्स आहेत, ते तुम्ही पॅटर्न बघाल तर तुम्हाला कळेल. सो त्याचं पूर्ण आर्टवर्क मी त्याच्यावरती दाखवलेलं, पूर्ण आम्ही पेंट केलेलं, मुलांनीच पेंट केलेलं, आम्ही त्याला गाईड केलेलं. त्याच्यावरती वेगवेगळे फेमस आर्टिस्टचे पेंटिंग दाखवलेले. म्हणजे आर्टिस्टच्या लाईफमध्ये जो येणारा अप्स अँड डाऊन आहे, म्हणजे बाकीच्या फील्डमध्ये लोक स्ट्रगल करतात तसंच आर्टिस्ट पण स्ट्रगल करतोय. तर आर्टिस्टला रिकॉग्निशन मिळायलाच खूप वेळ लागतो. वयाच्या 70-75 वर्षी कुठेतरी लोक त्याच्या आर्टवर्कला एक रिकॉग्नाइज करतात त्या लेवलला गेल्यानंतर. सो आम्ही त्या आर्टिस्ट वेगवेगळे, जसे की आपल्या आर्टिस्ट आहेत राजा रवी वर्मा असतील, हुसेन असतील, त्यानंतर कलकत्ता आर्टिस्ट आहेत, बरेचसे असे आर्टिस्ट आम्ही इंडियन आर्टिस्टचे त्याच्यावरती पेंटिंग्स काढलेले. तसेच वेस्टर्न आर्टिस्ट पिकासो, व्हॅन गॉग, लिओनार्डो दा विंची, ते फेमस जे आर्टिस्ट त्यांचे पण आर्टवर्क आम्ही त्याच्यावरती पेंट केलेले. म्हणजे त्यांच्या आर्टिस्टची फील्ड दाखवायला, त्यांची जी मेंटल स्ट्रेस असेल किंवा जे त्यांची लाईफ अप्स अँड डाऊन मध्ये होती त्याच्यावरती आम्ही ब्रेन काढलेलं. ब्रेन इज अ कल्प्रिट. ओके, मी प्रत्येक वेळी बोलतो, आपण बोलतो ना की अरे मी हा डिसिजन घेतो, ब्रेन सतत सांगतो हा घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक, पण कधी कधी आपण खड्ड्यातही पडतो. तर त्याच्यामुळे ब्रेन मला बरंच असं वाटतं की खूप प्रॅक्टिकल करायला लावतो आणि मग त्यात आपण इमोशनल विचार सोडून देतो. आणि आर्टिस्ट जास्त करून ब्रेन पेक्षा इमोशनल असतो. त्याचं काय मत असतं की ठीक आहे यार करून टाकू, मग समोरचा आपल्याला लुबाडला तरी जाऊ दे रे, आपलं आर्ट गेलं ना त्याच्याकडे, भले मला 3 रुपये मिळावं पण त्याला माझं आर्ट आवडलं ना, ह्या विचाराने इमोशनली होऊन तो आपलं देत असतो आर्टवर्क. सो मग मी त्या विचाराने तो ब्रेन दाखवला आणि त्याच्यावरती मी रोलर कोस्टर दाखवलेली. सो त्या वर्षी आम्ही पहिल्यांदा तसं पार्टिसिपेट केलेलं आणि वी गॉट सेकंड प्राइज. आमच्या स्कूलला सेकंड प्राइज लागले आणि ते खूप, आणि मला वाटतं 7 मुलं मी होते स्कूलचे आणि एक्झाम पिरियड पण चालू होता, त्याच्यामुळे अजून आम्हाला टेन्शन होतं. कारण एक्झाम पिरियड मध्ये काम करून घेणं मुलांकडनं आणि पॅरेंट्स लोकांना सपोर्ट मिळणं खूप डिफिकल्ट होतं. पण पॅरेंट्सनी पण सपोर्ट केला की नाही आमची मुलं पार्टिसिपेट करतात तर चालेल आम्हाला, कारण त्यांना कलेची कदर होती. कारण त्यांना असं वाटत होतं की मुलामध्ये आवड आहे, सर एवढे एफर्ट घेत आहेत, मॅडम एफर्ट घेत आहेत, स्कूल सपोर्ट करते, तर काहीतरी व्हायला हवं. म्हणून ते बोलता येईल नाही झालं त्या पद्धतीने चीज झालं त्याचं. हो, कारण कालाघोडामध्ये प्राइज लागणं, डिस्प्ले होणं मोठी गोष्ट, त्यात प्राइज लागणं त्याच्यापेक्षा वरची नसतो. आता आपण हे एवढी चर्चा करतोच आहे की एक कलाकार आहे, एका आर्टिस्टने आर्टिस्टला ओळखलं, त्याच्यानंतर तेच आर्टिस्ट जे मूल होतं ते मोठं झालं आणि आता स्वतः एक टीचर आहे आणि ती पुढची पिढी घडवतोय. हे तर सगळ्यांनाच आता कळलंय. पण त्याचबरोबर अतुलची पुढची पिढी, जसं एक छोटी एक काविंग म्हणावं किंवा बाबांकडून एक थोडीशी झलक आली आहे. तर आता तू कसं तुझ्या मुलीकडे बघतोय पर्स्पेक्टिव्ह, तिच्यामध्ये ती कला आली आहे का? एक बेसिक गोष्ट सांगू का, माझी मुलगी माझ्याकडे कधी शिकायला बघत नाही. ओके, हा एक प्रकार आहे, शिक्षकांचा सगळं कॉमन, शिक्षकांचं असतंच, प्रत्येक आर्टिस्टचं पण असतं की आई बाबांकडून नाही शिकत. म्हणजे तिच्यात आवड आहे, म्हणजे मी हे नाही बोलता येणार की तिला पेंटिंग नाही, ती करते. बऱ्याचदा मी असं प्रयत्न सुरुवातीला मी प्रयत्न केला की तिला असं सांगावं नाही हे रॉंग आहे, असं कलर नको करू, तसं कलर नको, तो ती माझ्याकडे बघत राहते. मी करते ना, मग मला कुठेतरी माझीच झलक तिच्यात दिसायला लागली. कारण मी जेव्हा शाळेत असायचं ना, मला कोणी बोललं ना, मी थांब ना जरा, किंवा मी कॉलेजला पण जरा थांब रे, मला माझं करू दे, नंतर मग तू बघ, नंतर मला करू दे. मला ती नंतर जाणवायला लागली की नाही यार तिला पण फ्रीडम हवाय तिचा. सो मग मी ट्राय नाही करत शिकवायला. आणि आताच्या मुलांना तसं शिकवणं खूप डिफिकल्ट आहे की मी स्ट्रिक्टली बोललो आणि त्यांनी केलंच पाहिजे. पण हा, ती म्हणजे कधी कधी ती विचारते की हे करू का, असं करू का, पण बऱ्याचदा ती स्वतःहूनच करत राहते. सो पण नंतर तिचं असं पहिलं असं वाटतं की ती गडबड करते, पण शेवटी ती चांगलं करायला लागतं. त्याच्यामुळे कुठे ना कुठे तिला एक आवड आहे आणि मग मी पण बोलतो की आवड आहे मग ठीक आहे, सपोर्ट करू, काय प्रॉब्लेम नाही. असं काही डिसाईड नाही की तिला पण आर्टिस्ट बनवायचं, ती तिच्यावरती फ्रीडम आहे, तिला जे हवं ते करेल, करू दे. म्हणजे माझं मत आहे की तिने तिचं डिसिजन स्वतः घ्यावे. तिला असं वाटतं मला आर्ट, पण माझं एक, मी बऱ्याचदा पॅरेंट्सना पण बोलतो, माझ्या बरेच जे मला भेटतात त्यांना पण मी एकच गोष्ट सांगतो की तुमच्या आयुष्यात तुम्ही काही करा,
पण एक कला जोपासा. हा. कला असणं गरजेचं आहे. म्हणजे पॅरेंट्सना पण बोलतो, तुम्ही मुलाला नका बनवत त्या फील्डमध्ये आर्टिस्ट, किंवा त्या फील्डमध्ये नका टाकू. तुम्हाला वाटतंय तुम्ही त्याला डॉक्टर बनवा, सध्याच्या फील्डनुसार तुम्ही त्याला विचार करा काय ट्रेंडी आहे, कुठे कमवू शकता, सगळं करा, पण त्याची कला नका मारू. कारण एक कला असावी. माणूस ना ह्या जगात टिकतो तो पैशांसाठी नाही, तर स्वतःच्या कलेसाठी टिकतो. जेव्हा कला असते ना, तो माणूस ना जेव्हा फ्रस्ट्रेशन मधनं बाहेर निघण्याचं काम कला करते. तो बिचारा दमून येतो, काम करतो, स्ट्रगल करतो, घरात सांभाळतो, घराला सांभाळतो, बाहेरचं सांभाळतो. कला त्याला सांभाळते. बरोबर. तुम्ही कला त्याला सांभाळू द्या, त्याला त्याच्यातली कला नका मारू. माझं सिंपल मत आहे. भले त्याला वाटतं की 5 मिनिटं कला करायची कुठली, मग त्याला गाणं गायचंय, भले तो चांगला सिंगर नाहीये, चालेल, तुम्ही फक्त त्याला अप्रिशिएट करा, त्याला गाऊ द्या, त्याला वाजवायचं त्याला वाजवू द्या. कारण कसं असतं माहितीये, त्याच्यात ती एकच गोष्ट आहे की त्याची जी स्वतःची आहे, त्याला तो कुणाशी शेअर नाही करू शकत, देऊ नाही शकत. तर मला असं वाटतं की माझी मुलगी तिची ती कला करते, जिच्यात तिला आर्ट करायचंय तिला बनवू दे. पुढचं ती सिलेक्ट करेलच. म्हणजे चौकट नाही ठेवलीये नाही, तिच्यासाठी, पूर्ण जग हे जग ओपन कॅनव्हास आहे, ठेवलंय कॅनव्हास किंवा ठेवलाय. कधी कधी तर माझा हात पूर्ण भरून काढायचा, आज पेपर नाही तर तुझ्या हातावरती काढते, सगळं चालतं. बट वाटतं की ठीक आहे यार, चांगली गोष्ट आहे, ऍटलीस्ट ती त्याच्यात एन्जॉय करते. त्याच्यामुळे एन्जॉय करणं महत्वाचं आहे. काय असतं की कलाकार मरतो पण कला मरत नाही, कला मरूही देत नाही, कला नेहमी जिवंत ठेवते. बरोबर. आणि मला असं वाटतंय की तुम्हाला पण ही कला जपायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही अतुल बंगाल यांचं डिटेल्स तुम्हाला देणार आहे. आणि अतुल कडून काही शिकायचं असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल किंवा त्यांचे छान छान पेंटिंग आहे किंवा तुम्हाला एक्झिबिशनसाठी त्यांना इन्व्हाइट करायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा आम्ही नंबर देणार आहोत. तुम्ही नक्की संपर्क करू शकता. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करा. धन्यवाद.